माझं नाव ऐश्वर्या प्रकाश मेत्रे आहे. माझं वय 27 आहे. मी बुधगावमधून येते. मी आपलं पार्लरमध्ये अकॅडमीमध्ये जेव्हा आले होते तेव्हा फक्त मेहंदीच्या कोर्ससाठी आले होते. त्याच्या आधी मी आले होते 2 वर्षापूर्वी. तेव्हा मी प्रेग्नेंट होते मुलाच्या वेळेस आणि मी फक्त येऊन चौकशी करून गेले होते सरांजवळ. त्याच्यानंतर मी असं म्हटलं होतं की नाही, माझ्याकडून होणार नाही. तरी पण मी माझ्या मिस्टरांना प्रकाशला बोलले होते की आपण एकदा मेहंदीचा क्लास मॅमनी स्टेटस ठेवला होता की एवढ्या एवढ्या प्राईजमध्ये होणार आहे. तर म्हटलं चल चौकशी करून येऊया. म्हणून मी क्लासमध्ये आले आणि मॅम लकीली जास्त कुणाला भेटत नाहीत आणि त्याच वेळेस मॅम आल्या होत्या आणि आम्ही मॅमला विचारत होतो की मेहंदीच्या क्लासविषयी आणि मॅम माझ्याकडं बघितल्या आणि म्हटलं की तुम्ही मेकअपचा क्लास जॉईन करा वगैरे वगैरे. मेकअप मला आवडतो, पार्लर माझी आवड आहे, पण घरामध्ये अलाउड नव्हतं कुठल्या गोष्टींसाठी. पण तरीही म्हणतात ना की नशीब आणि देव प्रत्येकाला पारखत असतो आणि देव हा माणसाच्या म्हणजे देव आहे, पण कधी कधी देव हा माणसाच्या रूपात येऊनही तुम्हाला मार्ग दाखवून जातो. आणि त्यावेळेस त्या क्षणाला मॅम देवाच्या रूपात माणसाच्या रूपात माझ्यासाठी देव म्हणून आल्या आणि त्या म्हटल्या की तुम्ही करू शकता. आणि खरं सिच्युएशन सांगते ते मी मॅमला बोलले सुद्धा, मी लाजणार नाही की मी मेहंदीच्या क्लासला आले होते पण माझ्या खिशात 1 रुपयाही नव्हता, खरंच नव्हता. आणि मी इथे येऊन फक्त चौकशी करत होते आणि मॅम मला म्हटलं की नाही यार, तुम्ही मेकअप क्लास जॉईन करा. मी जेव्हा बसले माझ्या मिस्टरांचा हात धरला आणि म्हटलं की त्या बोलल्यात ना काहीतरी होईल म्हटलं. आणि खरंच तसंच झालं. आम्ही खूप स्ट्रगल केले. मी खूप प्रमाणाच्या बाहेर पैसे जुळणा करण्यासाठी सगळ्या गोष्टींसाठी मी आले. आणि जेव्हा फर्स्ट टाईम आले मॅम सगळ्यांचं इंट्रोडक्शन देत होते. म्हटलं सगळ्यांना बघून मला असं वाटलं की माझं काही चालणार नाही ते, कारण मी एक ॲज अ हाऊसवाईफ आणि 2 मुलांची आई आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मुली खूप आमच्या पुढं होत्या, जसं की साक्षी मॅम आहेत, प्राजक्ता मॅम आहेत, दीपा मॅम आहेत. दीपा मॅमनाही नॉलेज होतं, साक्षी मॅमनाही नॉलेज होतं, प्राजक्ता मॅमनाही प्रत्येक गोष्टीचं नॉलेज होतं, अश्विनी मॅमलाही होतं. म्हणजे कुठे ना कुठे बाहेरच्या जगातल्या गोष्टींचं तरी होतंच प्रत्येकाला, तसं मला नव्हतं. आणि जेव्हा मी आले मॅमनी ओळख करून दिली. मला उशीर झाला होता पहिलाच माझ्या सुरुवातीचीच म्हणजे माझी सुरुवातच उशीरमध्ये गेली होती. पण म्हणतात ना देवाची दया, आज माझ्या हातात ही ट्रॉफी आहे. कारण की आमच्या घरात मेकअप आर्टिस्ट म्हणून कुणाला अशी म्हणजे किंमत नाही आहे. पण आज मला म्हणतात की वहिनी तुम्ही केलं आहे तर मी पण करणार, चालू असतं माझं. राहिला स्टाफ आपला चांगला आहे, मॅमचं शिक्षण चांगलं आहे, मुली इथल्या आमच्या बॅचमधल्या प्रत्येक मुली चांगल्या आहेत, एकमेकाला समजून घेतात. आणि क्लासचा किस्सा सांगायचा म्हटलं तर जेव्हा आमचा पोर्टफोलिओ चालू होता तेव्हा मी शिमर कधी लावलं नव्हतं. म्हणजे मी मॅमनी दाखवलं होतं पण मी कधी लावलं नव्हतं. माझ्यासाठी खूप टफ होतं आणि ते कुणासाठी कुठलंही असेल, जो नवशिका मेकअप आर्टिस्ट असेल त्याच्यासाठी सुद्धा ते टफ गेलं असतं आणि तिथं कॉन्फिडन्स लूज झाला असता. कारण की आम्ही पूर्ण बेस लावला होता, पूर्ण मेकअप केला होता आणि त्यानंतर तो शिमर सगळा त्या माझ्या मॉडेलच्या चेहऱ्यावर पडला होता. आणि मी खूप घाबरले होते की ते जितकं साफ करायचा प्रयत्न करत होते ते तितकं चिटकून बसत होतं आणि ते स्प्रेड होत होतं. आणि मला असं वाटलं होतं की आता मॅम बघितलं तर ओरडतील का, मी मॅमला काय सांगू. मी इतकं असं म्हणजे लूज झालं होतं की अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. आणि मॅम तिथं होत्या. मी मॅमला म्हणलं की आणि मॅम माझ्या तेव्हा आजारी होत्या, खरं म्हणजे सांगते मॅम खूप आजारी होत्या. उठल्या आणि मॅमला मी म्हटलं की मॅम असं असं झालं आहे. आल्या पटकन क्लिअर करून टाकलं. असं होणार नाही. मी गुरु किंवा मेकअप आर्टिस्ट भरपूर बघितलेले आहेत. प्रत्येकामध्ये कुठल्या ना कुठल्या गोष्टींचा इगो असतो. पण आमच्या मॅममध्ये कुठल्या गोष्टींचा इगो नाही आहे. जिथं आम्ही कमी पडतोय तिथं उभा राहतात. जशी एखादी आई म्हणजे असं म्हणतात ना, कोंबडी जशी आपल्या पिल्लेला पंखाखाली घेते, आमच्यात वचन आहे तसं आई आपल्या लेकराला जवळ घेते. आणि आमच्यासाठी पहिला त्या आई आहेत, गुरुमाऊली आहेत आमच्यासाठी. आणि प्रत्येक वेळेस आमच्या प्रत्येक सिच्युएशनमध्ये त्यांनी आम्हाला जवळ घेतले. खास करून मला माझ्या फायनान्शियलीमध्ये पण, माझ्या एज्युकेशनलमध्ये पण आणि माझ्या इमोशनलीमध्ये पण माझ्यासाठी आई म्हणून आल्यात. त्यासाठी मॅम थँक्यू. आणि अकॅडमीसाठी सुद्धा थँक्यू.